चला गेम ऑन लिस्टले इथून तृतीय क्रमांकासाठी हा सामना होताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ असेल. बॉलवरती प्रहार इथे करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. बॉल होतो फरार सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवरती ते प्रसाद चुरमारे आपला क्लास दाखवते. मागच्या मॅच मध्ये असफल झाले होते पण इथून आता तृतीय क्रमांकासाठी हा सामना आहे. कमीत कमी हा संघ आपला तृतीय क्रमांकापर्यंत पोहोचावा त्यासाठी मात्र प्रयत्न जरूर इथे मात्र केला जाईल. आणि इथून पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. स्वप्नील यांना पाहतो इथे आणखी एक चांगला फटका. पिवनचा षटक आहे. त्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. मी अगोदर उल्लेख केला होता पहिल्याच मॅच मध्ये कारण प्रसाद चुरमारे या टीमचे चुरमारवाडी टीमचे मात्र रन मशीन आहे. जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मॅच खेचून आणण्याचं क्षमता हे खेळाडू सातत्याने मात्र ठेवत असतात आणि त्याच खेळाडूंकडनं मात्र अगदी बॅक टू बॅक 2 चौकार मात्र येताना पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती. इथून स्वप्नील इथे थोडीशी नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. हा इथे मैदानामध्ये जी सायकल आहे कृपया आपण लगेच साठवायची आहे कारण सायकलवरनं मागे आमच्या एक डिसिजन पेंडिंग राहिला होता, वादात अडकला होता. आणखी एक चांगला फटका खेळून काढलाय. तिथे पथशतक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न योग्य निर्णय होता तिथे कारण मोठी विकेट सतीश आहे तिथे. एक सिंगल आणि या सिंगल नंतर 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. आता स्ट्राईकला असतील विकास. एक चांगले अनुभवी खेळाडू आहेत. खूप सारं क्रिकेट त्यांच्याकडे आहे आणि कशा प्रकारे मात्र इथून उर्वरित स्वप्नील यांचे 3 बॉल फेस करतील ते पाहणं गरजेचं. ऑन साईडला खेळून काढल्या हलक्या हातांना मात्र फक्त ढकलून दिले. दिशा दिली होती तिथे. 2 झाडं आपल्याला तिथे पाहायला मिळतात. थोडंसं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये अडचण जरूर असतील. त्या सगळ्या अडचणींवरती मात करत मात्र हे सर्व क्षेत्ररक्षक अगदी अप्रतिमा दिवसभर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. 10 धावा आल्यात. वंडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 11 धावा 11 रन स्कोरबोर्ड. उर्वरित या षटकातील शेवटचा बॉल अंतिम बॉल असेल. 1 टू गो. स्वप्नील गोलंदाजी मार्गवरती. प्रसाद चुरमारे यांच्या अगेन्स्ट खेळत असताना क्षेत्ररक्षक एक बाहेर लावले आणि तिथे ऑफ साईडला पण पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये लॉग ऑफ मध्ये आणि त्याच प्रकारे तिथून एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 12 धावा 12 रन स्कोरबोर्ड. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी. हो आणखी एक 1 नॉट वे. काय बॉल आहे. अगदी सगळ्यांचीच मात्र नजर या बॉलवरती फिरल्यात. हे सर खासियत आहे संदीप वीर यांची. हाईट फॅक्टर आहे आणि ज्याच्या वेळी उंच खेळाडू असतात त्यांना मात्र गोलंदाजी करताना बरेचसे मात्र इथून फायदे होत असतात. त्याचा परिपूर्ण मात्र इथे एफर्ट्स वापरत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत संदीप वीर. वाईटचा निर्णय आला इथे. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. वेग होता परंतु वेगावरती नियंत्रण जरूर तिथे नव्हता आणि त्याचमुळे की काय खराब
बॉल मात्र इथे डिक्लेअर केले गेले. हो हो हो, आता आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. वैतीस सर तिथे आहेत, जरूर अपील केली गेली होती. बॅट आणि बॉलचं काही कनेक्टिव्हिटी होती की नाही, परंतु तेवढेच चतुर अनेक वर्षाचा अनुभव वैतीस सरांकडे आहे, गोकुल पाटील सरांकडे आहे, रुपेश सावंत सरांकडे आहे. म्हणून तर की काही स्पर्धा नेहमी सातत्याने कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनची प्रत्येक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून देत असतात. तर पंचही हेच महत्वाची भूमिका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. स्ट्राईकिंगला विकास आहेत, 2 बॉल आतापर्यंत फेस केले, 2 धावा त्यांच्या नावावरती आहेत. परत एकदा खराब बॉल आणि या एक सिंगलनं 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल येते मात्र, परंतु तेवढीच कनेक्टिव्हिटी मात्र चांगली पाहायला मिळाली नाही आणि पर्याय ते पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 17 धावा 17 आणि स्कोर बोर्ड अगदी मैदानाच्या समोर आपण पाहायला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आपल्याला पाहायला मिळते. भारताचे संविधान ज्याने लिहिले, या नवी मुंबईमधील अगदी बहुचर्चित असं आकर्षित हा स्मारक, अनेक भारतातील कानाकोपऱ्यातून लोक इथे येत असतात. आताच आंबेडकर जयंती साजरी झाली, खूप मोठी उत्साह इथे संख्या आपल्याला पाहायला मिळाली. संदीप वीर यांच्यावरती प्रहार करणं थोडंसं अवघड होताना पाहायला मिळते. फाईन मध्ये खेळून काढलंय, क्षेत्ररक्षक आहे ते एक सिंगल मात्र मेल येते. या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न जरूर केलाय संदीप वीर यांनी. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि येथून 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागला जाते. ते 19 धावा 19 स्कोर बोर्ड. अंतिम 6 बॉल येथे मात्र उर्वरित असणार आहेत आणि अंतिम या 6 बॉल वरती आता मात्र धावा किती जमवल्या जातील, टार्गेट किती सेट केला जाईल ते पाहणं गरजेचं. सतीश सिंगन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते आहेत. मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढल्या क्षेत्ररक्षक, वाव अगदी चित्ताच्या चपल्यानं हरणाच्या गतीनं स्वप्नील वीर मात्र बॉल पर्यंत पोहोचतात, पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद बॅक टू द गाउट, परतावा लागेल प्रसाद चोरमारे या महत्वपूर्ण फलंदाजांना. धक्का बसलाय पहिला 19 या धावसंख्येवरती टीम जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी या टीमला. वैयक्तिक 13 धावांवरती बाद झालेत. खूप छान फलंदाजी साकारत होते, परंतु त्यानंतर मागच्या मॅच मध्ये आणखी एक चांगला फटका इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल होता, हा बॉल चाललाय 1 बाउंस, सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4 चौकार. प्रमोद आज इम्प्रेस केले यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये भूमिका बजावत असताना. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक म्हणून आज यशस्वी यष्टीरक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळाले आणि आता फलंदाजीमध्येही हा चौकार ठोकून आपल्या नावाचा परिचय देतात. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय आणि तेही सतीश सिंगन यांच्या विरोधामध्ये. आणखी एक वेगवान बॉल, चांगला टप्पा होता, थोडासा बाहेर ठेवला गेलाय. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तेच अगदी हेरलं होतं. त्यानंतर मात्र ते परिवर्तन गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणखी किती फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी सफलता. त्याच्यानंतर ही धाव मात्र इथे ग्राह्य धरली जाईल का, विकेट ग्राह्य धरली जाईल का, विकेट. आणि बाद झालीत. इथून प्रमोद यांना यावं लागेल माघारी आणि योग्य निर्णय, कारण बॅटची कनेक्टिव्हिटी होत नव्हती हवी तशी पाहायला गेला तर. आणि त्यानंतर स्ट्राईक निश्चित इथे विकास यांच्याकडे इथून येणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत नॉन स्ट्राईक एंडला. हो इथे परत एकदा संधी आहे, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद.
बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये गोलंदाज सतीश सिंगन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथे धावसंख्या स्थिर झाली, स्थिरावली गेली, धावसंख्या येत नाहीये अजूनपर्यंत. या षटकातील बॉल शिल्लक असतील 1 टू गो. 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 23 धावा. रोख रक्कम 7,000 रुपये साठी मात्र असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच पाहायला मिळतोय. 7,000 रुपयाची ही मॅच आहे. यानंतर मात्र मेगा फायनल चालू होईल. आता इथून उर्वरित बॉल असणार आहेत 18 आणि 25 धावांची गरज आहे. फर्स्ट इनिंग समाप्त झाली. इथून लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तुलसन टीम लगेच आपण बाहेर यायचं आहे प्लीज. 18 बॉल 25 समीकरण. नेक्स्ट मॅच चा टॉस शंभूराजे 11 शेळकेवाडी आणि श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे दोन्ही संघांनी तयार राहायचंय कृपया. जसा हा सामना चालू होईल तसा लगेचच आपण मॅचला इथे सुरुवात करणार आहोत. तरी श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शंभूराजे 11 शेळकेवाडी आणि श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे टीम गेलाय, वरती खाली पडलाय, निर्णय आलाय. टीम शंभूराजे 11 शेळकेवाडी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. इथून बॅटिंग करायची आहे श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे टीमला. मोठी मॅच, मोठी इथे मात्र चॅम्पियन कोण, इथे मात्र सर्व उत्कृष्ट आजच्या दिवसातील संघ कोण ते पाहायला मिळेल. श्री निनाई देवी चषक 2024 चा मानकरी कोणता संघ ठरेल त्यासाठी मात्र होणारा सामना लगेच या मॅच नंतर चालू होणार आहे. चला ना प्लीज लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संदीप वीर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र इथून वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल. भन्नाट वेग, अगदी विकास यांच्याकडे मात्र गुणवत्ता ठासून भरलेली आहे. प्रचंड इच्छाशक्ती यांच्याकडे आहे आणि ते कशा प्रकारे ते मात्र तिथून आणतील मैदानामध्ये ते पाहणं गरजेचं आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी कशा प्रकारे होईल तेही सर्व काही निर्भय ठरताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा इथे दुसरा बॉल चांगला हाताळला गेलाय कारण इथून सतीश सिंगन आहे स्ट्राईक एंडला. 3 चौकार लागोपाठ ठोकणारे आजच्या दिवसातील मात्र खेळाडू यांना पाहायला गेलं. दोन्ही मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आणि इथून सिंगल येताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. विकास गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला षटक मार्गस्थ आहे, बनवायचे आहेत विजयासाठी 25 धावा. हो आणखी एक चांगला बॉल, गुड लेंथ वरचा बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, छातीवरना बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. बाकी काम सगळे यष्टिरक्षक प्रमोद हे करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आज मी कौतुक केलं होतं प्रमोद यांचंही, खूप छान यष्टिरक्षण त्यांनी आज दिवसभरामध्ये केले. प्रमोद सोरमारे ब्रदर्स यांची असणारी ही टीम जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी. दुसऱ्या बाजूला स्वतः आयोजक टीम तुलसन टीम खेळताना पाहायला मिळतोय. सतीश सिंगन विकास यांच्या विरोधामध्ये हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील का? यस, बॉलपर्यंत पोहोचते आहेत परंतु हाताला झटका, बोटाला दिला चट 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 चटका. बॉल सीमा पार होते फरार, सीमा रेषा पार, चौकार.
आणि या 4 धावेनं 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठा फटका विकासांच्या विरोधामध्ये काढायचा होता, तो आलाय सतीश सिंगन यांनी, तो दाखवलाय क्लास. आणि त्याच्यानंतर या P1 मध्ये परिपूर्ण मात्र फायदा उचलला गेलाय, कारण तुम्ही पाहिलं तर एकच प्लेअर मागे आहे. आणखी एक चांगला फटका, ताकदीचा वापर जरूर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे महत्वपूर्ण झेल घेताना पाहायला मिळतात. प्रसाद चोरमारे आहेत तिथे आणि पकडला गेला झेल. सतीश सिंगन यांच्या होत्या पारीचा अंत. बॅक टू द गाठ. 6 धावसंख्येवरती पहिला विकेट. सतीश सिंगन बाद झाले. त्याच्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत माने ना माने, परंतु आज हेमंत माने यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही, पण आजच्या दिवसामध्ये तो खेळ मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल का? अगदी घातक खेळाडू, अनुभवी खेळाडू, चांगले फटके सजवण्याची क्षमता, क्लास त्यांच्याकडे आहे. तो मात्र इथून दाखवला जाईल का विकासांच्या विरोधामध्ये? लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सेम कॉपी पेस्ट, अगदी त्याच ठिकाणी तिथेच अगदी ऑन फायर क्षेत्ररक्षण करत असताना आग लावून दिले. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये प्रसाद चोरमारे यांनी पकडलाय. बॅक टू बॅक दुसरा मात्र झेल आणि फलंदाज बाद. बॅक टू द गाठ परतावा लागेल. हेमंत माने या ना माने, परंतु इथून प्रसाद चोरमारे यांनी मानले आणि पकडला गेला झेल. विकास यांचं कौतुक करावं लागेल. मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परफेक्ट कनेक्टिव्हिटी नाहीये, बॉल स्लो येतोय, तिथे अभ्यास करणं गरजेचं आहे. आज या विकेटचा विचार केला तर बॉल बॅटवरती येताना थोडंसं मात्र स्लो येतोय, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. मैदानाची या भौगोलिक परिस्थिती तपासली तर पानही हालत नाही आहेत, हवा शांत आहे. हवेचा प्रेशर तुम्ही जर पाहायला गेलात तर अगदी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मला टेक्निकली फलंदाजी करावी लागेल, चांगला शॉट सिलेक्शन करावं लागेल, तेव्हाच तुम्ही या मैदानामध्ये यशस्वी होऊ शकताय. परंतु तसं होताना पाहायला मिळत नाहीये. 1-2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आता इथून स्वप्नील वीर मात्र मैदानामध्ये. आणखी एक चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑन मध्ये, काऊ कॉर्नर मध्ये पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता, परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारे थ्रू आलाय. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते, त्या 7 धावा. पॉइंटच्या दिशेनं अगदी दिशा दिली होती, तो तर आलाय डायरेक्ट हिट, परंतु पंच पोहोचलेत. सांगतायत फलंदाज पोहोचलाय. स्वप्नील वीर सुखरूप आहे. संदीप वीर माफी असावी, हे सुखरूप आहेत. काळजाचे ठोके ते चुकले होते जरूर. अफलातून इथे मात्र पाहायला गेला तर आज विनायक यांनी इम्प्रेस केले क्षेत्ररक्षणामध्ये. युवा क्षेत्ररक्षक म्हणून पुरस्कार द्यायला काही हरकत नाही आहे. 100 रुपयाचं पारितोषिक जरूर मिळालं त्या खेळाडूंना. आणखी एकदा ऑन साईडला खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचतात, बॉलला उचललं, फेकी केली गेली. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. दबाव तंत्र मात्र इथे वापरलं जात आहे. अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील ते आता इथे महत्वपूर्ण असणार आहेत. आतापर्यंत धावा झाल्या त्या धावफलकावरती 9. आता 9 बॉल 16ची गरज अजूनपर्यंत आहे. एखादा मोठा फटका येईल का, मॅचची हवा काढली जाईल का, ते पाहणं गरजेचं. परंतु इथून मोठा फटका खेळाच्या नादामध्ये विकेट गमावून बसलेत आणि फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल स्वप्नील वीर या फलंदाजांना. आता हनुमंत गेलेत. कशा प्रकारे ताकद लावली जाईल, हा डोंगर धावांचा कशा प्रकारे मात्र हातामध्ये उचलला जाईल, झेललं जाईल, ते पाहणं गरजेचं. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. खूप छान इथे मात्र कुमार गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये कुमार यांनी इम्प्रेस केले. अगदी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आतापर्यंत. धावा खर्च केल्या त्या फक्त 3. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिले. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे आहे क्षेत्ररक्षक आणि हा बॉल मात्र तिथे कळवायचा आहे प्लीज, किंवा चेक करायचा आहे. प्रसाद ओके, पंचांचा निर्णय येतोय. हा बस मारेशा पार 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 षटकार.
घेतले ना तुम्ही पैसे पैसे घेतले ना 200 आर्मी इथंच ठेवलेले उर्वरित बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 9 धावांची गरज 6 बॉल आणि 9 धावा 6 बॉल 9 धावांची गरज वॉट मॅच अफलातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते आयोजक टीम स्वतः मात्र खेळताना पाहायला मिळतोय 7,000 रुपयाची मॅच 7,000 रुपयाची मॅच आहे साधी मॅच नाहीये कोण जिंकणार कोण हरणार हे आता पाहणं गरजेचं उर्वरित 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आणि स्ट्रॅटेजी पहा अंतिम षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आणलेत प्रसाद चोरमारे यांना पहिल्या बॉलवरती मात्र आक्रमण करून टाकला बॉल चालला जातो इथे सीमारेषा पार आणि ते ठोकला षटकार ताकद दाखवले संदीप वीर बे धडक का बे धडक हा षटकार येतोय कडक 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 आता 5 बॉल आणि 3 धावांची गरज सवादी टीम आणि त्याचबरोबर शेळकेवाडी टीम खूपच आपण समोर यायचं इथे दोन्ही 11 प्लेयर सवादी टीम हा बॉल चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि या बॉल वरती मात्र आलाय विकेट क्षेत्ररक्षक जबरदस्त आज विनायक यांनी इम्प्रेस केलं अजिंक्य सर आपली टीम 11 प्लेयर घेऊन इथे यायचंय पाहिलं गेलं तर नाणेफेक इथे झालेले आहे परंतु एक चला इथून आता उर्वरित बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज 4 बॉल आणि 3 धावा असं समीकरण 4 बॉल 3चा समीकरण बनले गेले प्रसाद चोरमारे गोलंदाजी मार्गवरती या बॉलवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या बॉलवरती सुद्धा विकेट घेतली गेली तुलसन टीम मागची मॅच सुद्धा मात्र इथे विजय झालेली मॅच पराभूत झाले आणि आताही त्या स्थितीमध्ये मॅचला घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत का आता 3 बॉल आणि 3 धावांची गरज चांगला क्रिकेट खेळणं अपेक्षित आहे 3 बॉल आणि 3 धावांची गरज येणारे 3 बॉल आणि 3 धावा असं समीकरण पाहिजे सर चला इथून 3 बॉल आणि 3 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल इथे हाय व्होल्टेज ड्रामा जबरदस्त मॅच इथे रंगताना पाहायला मिळतोय इथून गोलंदाजी मार्ग वरती हॅट्रिक साठी सुद्धा हा बॉल असणार आहे बॅक टू बॅक 2 विकेट मात्र प्राप्त करून दिलेत प्रसाद चोरमारे अफलातून गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत नवीन फलंदाज अमोल कामगिरी करतील का हा बॉल चांगला उडवला गेलाय त्याच्यानंतर पाहायला गेला तर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज वॉट मॅच अफलातून स्वतःला सिद्ध करा जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला त्याच प्रकारे तुम्हाला ते स्वतःला सिद्ध करायचं आहे अशा कित्येक अडचणींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मात्र अडचणीतून मार्ग काढले अनेक समाजाला मात्र आपल्या प्रभावात आणले गेले आता तुम्हाला प्रभावात आणायचा आहे आपल्या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये बनवायच्या 2 धावा जबरदस्त मॅच इथे रंगताना पाहायला मिळतोय 2 बॉल 2 प्रसाद चोरमारे यांच्या खेळत असताना फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल स्किड झालाय हातामध्ये पकडला एकच मात्र आली आता इथून मॅच झाली टाय आता इथून 1 बॉल आणि 1 धावेची गरज कंपल्सरी चेशिंग कॅप्टन लक्षात घ्या कंपल्सरी चेशिंग आहे आणि 1 बॉल आणि 1 धावेची गरज असणार आहे फिल्डिंग टाईट केली जाईल क्लोज फिल्डिंग लावली जाईल का बरंचसं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल शिट्यांचा आवाज टाळ्यांचा कडकडाट
दोन्ही पंचांना विनंती असेल, जो निर्णय असेल तो ऑन फील्ड द्यायचा आहे, याची कृपया दक्षता घ्या. आणि पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे. दोन्ही खेळाडूंना वॉर्न केलंय. क्लोज फिल्डिंग इथे मात्र पाहायला गेली तर लावली गेली आणि अफलातून खेळ इथे मात्र रंगताना मात्र पाहायला मिळेल. आता येणारा एक बॉल आणि विजयासाठी एका धावेची गरज. मॅच टाय झाली, स्कोर लेवल झालाय, परंतु त्यानंतर मात्र अजूनपर्यंत कंपल्सरी चेसिंग पाहायला मिळतोय. एक बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती एका धावेची. कोण जिंकेल कोण हरेल ते पाहणं गरजेचं. अफलातून मॅच, एक बॉल आणि एका धावेची गरज, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथून पकडला गेला झेल आणि इथून मॅच जिंकले. जय बजरंग स्पोर्ट्स सोनमारवाडी टीमना. भीषण शांतता, भीषण शांतता. आज तुलसन टीमचे नशीबच थोडेसे मला वाटतं खराब आहेत, कारण मागची मॅच सुद्धा जिंकता जिंकता हारली आहे आणि आता जिंकलेली मॅच हारली आहे. हा क्रिकेट आहे, हा क्रिकेट आहे. कोण कधी कसं जिंकेल, हारेल, पराभूत होईल ते सांगता येणार नाहीये. चला, दोन्ही टीमला विनंती करेन की आपण लगेच लाईनअप मध्ये जायचं. प्लीज कॅमेरामध्ये त्यांना क्लोजअप मध्ये घ्या. जायचं डीडी